भगूर पांढुर्ली रस्त्याची झालेली दयनीय अवस्था बघता नाशिक जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी खड्डे बुजवण्यासाठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या। संबंधित विभागानं ठिकठिकाणी खड्डे बुजवण्यासाठी खडी टाकली होती। राजाभाऊ वाजे यांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षात जागेवर उपस्थित राहून खासदारांच्या सूचनेप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपाचे खड्डे बुजवून वाहनधारकांना आणि शाळकरी मुलांना दिलासा दिलाय। पावसाळा संपला की भगूर पांढुर्ली रस्त्याचं काम हे निकाली काढण्यात येईल अशी ग्वाही राजाभाऊ वाजे यांनी दिली होती, अशी माहिती गणेश गवळी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वाजे, नंदू वाजे या कार्यकर्त्यांनी 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले। तसेच ठिकठिकाणी पडलेले खड्डे हे शाळकरी मुले आणि वाहनधारकांसाठी धोक्याचे वाटत असल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात बुजवण्यात आलेले आहेत। या बुजवलेल्या खड्ड्यांमुळे शाळकरी मुले आणि वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले, परंतु हे खड्डे किती दिवस व्यवस्थित राहतील अशी दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू आहे। भगूर पांढुर्ली रस्त्याची अतिशय दैनंदिन अवस्था झाली होती, तर 24 महाराष्ट्र लाईव्ह न्यूजनी याची दखल घेऊन वेळोवेळी या रस्त्याची त्यांनी बातमी प्रसारित केली आहे। तर आत्ताच्या नवनिर्मित खासदार राजाभाऊ वाजे यांनी याची दखल घेऊन PWDच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही या रस्त्याचा प्रश्न लवकर मार्गी लावा। तर भाऊंनी त्यांनी आश्वासन दिलं की सध्या तात्पुरतं आम्ही डागडुजी या रस्त्याची करतो, आणि भाऊंनी आम्हाला आश्वासन असं दिलं की पावसाळा संपताच आम्ही या रस्त्याचा 100% निकाल लावणार आहेत। तर या सहकार्यासाठी आपल्या सर्व पदाधिकारी, आजूबाजूच्या गावचे लोक, बिनचोरीचे असतील, काही दोनवाडीचे, पांढुर्लीचे सर्व लोक हजर राहून सगळ्यांना भाऊंनी आश्वासन दिलेलं आहे का या रस्त्याचं 100% मी काम मार्गी लावणार आहे। पावसाळा संपलं या रस्त्याचं काम आपल्याला अतिशय जोमाने बघायला भेटणार आहे। धन्यवाद। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी विकास दळवी, भगूर।